कर्ज के पैसे न लौटाने पड़े, इसलिए नागपुर के एक शख्स ने पुलिस के सामने ही लूट का झूठा ड्रामा रच डाला। हुडकेश्वर पुलिस ने तत्परता दिखाते हुए फर्जी लूटकांड की इस पूरी साजिश का भंडाफोड़ कर दिया है। मामला हुडकेश्वर पुलिस थाना क्षेत्र का है। त्रिमूर्ति नगर निवासी अमोल संतोष धनेर्जा उम्र 28 ने पुलिस स्टेशन पहुंचकर शिकायत दर्ज कराई थी कि लिफ्ट लेने वाले एक अज्ञात शख्स ने चाकू की नोक पर उसकी कार और 2.5 लाख रुपए नगद लूट लिए। पुलिस ने जब तकनीकी जांच और मोबाइल लोकेशन की पड़ताल की तो अमोल के बयानों में कई विरोधाभास नजर आए। पुलिस की कड़ाई से पूछताछ में उसने सच उगल दिया। अमोल ने बैठक कैफे खोलने के लिए अपने दोस्त अवतार सिंह धुन्ना से रुपए 2 लाख उधार लिए थे। 22 अगस्त को पैसे वापस लौटाने का दबाव बढ़ा तो लेनदारों से बचने के लिए अमोल ने कार लूट का यह खौफनाक ड्रामा रचा था। हुडकेश्वर पुलिस ने मामले का पर्दाफाश करते हुए झूठी शिकायत करने वाले अमोल को बेनकाब कर दिया है। इस मामले में आगे की गहन जांच जारी है। दिनांक 22/26 रोजी रात्री आमच्या पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे अमोल संतोष धर्नेजा वय 28 वर्ष राहणार त्रिमूर्ती नगर ते आमच्या पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी कंप्लेंट दिली की ते सांगत होते की त्यांना पिरामिड सिटी जवळून एक कोणतरी लिफ्ट मागितली एका इस्माने आणि नंतर थोडा लिफ्ट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर थोडा दूर गेल्यानंतर त्याला चाकू दाखवला, पोटाला चाकू लावला आणि त्याच्यानंतर गोगली रोड मार्गे तिकडे गाडी त्यांना सोडून त्यांना मारून गाडी चोरून गाडीसह तो सदरचा इसम निघून गेला। त्यानंतर ती गाडी इथे सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एअरपोर्टच्या तिथे त्यांना मिळाली, परंतु त्या गाडीमध्ये ती जी 2,05,000 कॅश होती ती तिथून ते गहाळ झालेली त्यांना दिसली, म्हणजे चोरली असं त्यांचा आरोप होता। मग त्यानंतर आम्ही त्यांची चौकशी डिटेल केली कारण आम्हाला थोडं त्यांच्या सांगण्यामध्ये खूप सारा संशय निर्माण होत होता। तर मग आम्ही त्यांचं टेक्निकल तपास केला, त्यांचे स्पॉट व्हेरीफाय केले, ते जे सांगत होते त्यांना व्हेरीफाय केलं। तर त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी त्रुट्या आढळल्यामुळे आणि संशय निर्माण झाल्यामुळे आम्ही अधिक चौकशी केल्यानंतर आणि त्यांना क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर त्यांनी शेवटी कबूल केलं की त्यांचा जो मित्र आहे अवतार सिंग महेंद्र सिंग धुन्ना राहणार लकडगंज आंबेडकर चौक या मित्राकडनं त्यांची एक बैठक अमोल धर्नेजा आणि अवतार सिंग यांच्या दोघांनी मिळून त्रिमूर्ती नगर येथे बैठक हे कॅफे आहे त्रिमूर्ती नगर मध्ये, त्या कॅफे चालवण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपये यांच्याकडून घेतले होते अवतार सिंग यांच्या मित्राकडनं। तर त्यांना ते पैसे परत करायचे होते आणि याच्या तक्रारदाराकडनं पैसे खर्च झालेले होते आणि त्याच्याकडे म्हणजे अवतार सिंग यांना पैसे परत करण्यासाठी नव्हते त्याच्याजवळ, म्हणून त्यांनी हा सर्व बनाव रचलेला होता आणि ते उघड झाल्यानंतर आपण त्याच्यावर कलम 217 अन्वय BNS अन्वय कायदेशीर कारवाई केलेली आहे। नाही यांचा काही आधीचा रेकॉर्ड नाही, परंतु त्याला जेव्हा दुसरा पर्याय नाही सापडला, गेल्या 5-6 दिवसापासून याला पैशाची मागणी होत होती, त्यांच्याजवळ पैसे नव्हते, तर त्याला असं वाटलं की हा सेफेस्ट मार्ग आहे, कमीत कमी आपल्याला आणखी 8-10 दिवस 1 महिना मिळेल पैसे अरेंज करायला आणि हे जर आपण असं केलं आणि आपण कंप्लेंट पण देणार नाही, आपण दुसरे काहीतरी कारण सांगू असं त्याला वाटलं। परंतु जेव्हा त्याचं लक्षात आलं की आपण गाडी चोरल्याचा पण बनाव केलेला आहे आणि गाडी नंतर कुठे सापडली आणि पोलीस सगळे इन्व्हॉल्व झालेले आहे, तेव्हा मात्र त्याला वाटलं की त्याचा डाव फसलेला आहे।